नमस्कार. पॉलिटिकल पॉईंट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. बॉलिवूडमधील 3 मोठ्या कलाकारांना महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने म्हणजेच FDA ने कारवाईचा बडगा उगारला आहे. अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना विमल इलायची या जाहिराती प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईमुळे सध्या बॉलिवूडमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहेत महाराष्ट्र FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे. महाराष्ट्र अन्न सुरक्षा केवळ भेसळ आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी FDA कडून सध्या मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू होत आहे. त्यांच्या कारवाईच्या मोठ्या चर्चा आता थेट बॉलिवूडच्या सेलिब्रिटीपर्यंत पोहोचल्या आहेत. नेमकं प्रकरण काय आहे? शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ हे विमल इलायचीच्या जाहिरातीत दिसतात. या जाहिरातीत थेट पान मसाल्याची जाहिरात केली जात नसली तरी FDAच्या म्हणण्यानुसार ही जाहिरात प्रतिबंधित पान मसाला उत्पादनाच्या ब्रँडची अप्रत्यक्ष किंवा सरोगट जाहिरात ठरते का, यांची चौकशी केली जात आहे. म्हणजे काय? एखाद्या प्रतिबंधित किंवा वादग्रस्त उत्पादनाचा थेट प्रचार न करता त्यांच्या ब्रँडच्या नावाची संबंधित दुसऱ्या उत्पादनाची जाहिरात करून ग्राहकांच्या मनात मूळ ब्रँडची ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला सरोगट जाहिरात असं म्हटलं जातं. FDAचे मुख्य आक्षेप यांच्या मुद्द्यावर आहे. आता आता या तिन्ही कलाकारांना काय करावं लागणार? FDAने शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्याकडून या जाहिरातील यांच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे. उपलब्ध वृत्तानुसार तिला उत्तर देण्यासाठी 15 दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये त्यांनी नेमकं कोणती भूमिका बजावली, जाहिरात कोणत्या उत्पादनांची होती आणि या जाहिरातीतील प्रतिबंधित उत्पादनांशी काही संबंध आहे का, याबाबत त्यांना आपली बाजू मांडावी लागणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोटीस बजावली म्हणजे कलाकार दोषी ठरले असा याचा अर्थ होत नाही. ही कारणे दाखवा नोटीस म्हणजे त्यांना संबंधित व्यक्तींना आपली त्याची बाजू मांडण्याची संधी दिली जाते. त्यानंतर मिळालेल्या उत्तराचा आणि उपलब्ध पुराव्यांचा विचार करून पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. पण तुकाराम मुंढे यांच्या FDAची भूमिका एवढ्यावरच थांबलेली नाही. गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात FDAकडून भेसळयुक्त अन्नपदार्थ नियमाचे उल्लंघन करणारे खाद्यपदार्थ आणि विविध ठिकाणी असलेल्या गैरविरोध प्रकरणात कारवाई केली जात आहे. हॉस्टेल, दुकाने, कॅन्टीन आणि इतर आस्थापनांची तपासणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बॉलिवूड कलाकारांना बजावण्यात आलेली नोटीस आणखी चर्चेत आहे. तुकाराम मुंढे यांनी या कारवाईत कठोर भूमिका घेतली आहे. कायद्याच्या चौकटीत नियम मोडणाऱ्यावर कारवाई केली जाईल आणि कारवाई व्यक्ती पाहून केली जाणार नाही असा संदेश या कारवाईतून दिला जात असल्याचं दिसत आहे. ताज्या वृत्तानुसार FDAकडून सेलिब्रिटीच्या अशा काही जाहिराती गांभीर्याने पाहिल्या जात आहे. आता प्रश्न आहे, या जाहिरातीवर FDAचा आक्षेप का आहे? कारण विमल हा ब्रँड पान मसाला उत्पादनांशी मोठ्या प्रमाणात जोडला जातो. त्यामुळे इलायची सारख्या कायदेशीर उत्पादनांची जाहिरात केली जात असली तरी त्या ब्रँडची ओळख वापरून ग्राहकांचं लक्ष पान मसाल्याकडे वळवलं जात आहे का, हा FDAच्या तपासात महत्त्वाचा भाग आहे. कारण याच कारणामुळे या जाहिरातीला सरोगेट जाहिरात मानता येईल का, याबाबत FDAकडून स्पष्टीकरण मागण्यात आलं आहे. या प्रकरणात कायदेशीर बाजूही महत्त्वाची आहे. FDAने या कारवाईमध्ये अन्न सुरक्षा मानकांशी संबंधित कायदेशीर तरतुदीचा आधार घेतला आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती किंवा ग्राहकांची दिशाभूल होईल अशा पद्धतीने उत्पादनाचा प्रचार केल्यास संबंधित नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते. तपासात नियमांचं उल्लंघन सिद्ध झाल्यास पुढील कायदेशीर किंवा नियामक कारवाईशी मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र सध्या शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील कारवाई त्यांच्या उत्तरावर आणि तपासाच्या निष्कर्षावर अवलंबून असेल. या संपूर्ण प्रकरणामुळे आणखी एका जुन्या प्रकरणाची चर्चा झाली आहे, अक्षय कुमारची. यापूर्वी विमलच्या जाहिरातीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. अभिनेता अक्षय कुमार त्या ब्रँडपासून माघार घेतली होती. त्याने सार्वजनिकपणे माफी मागितली होती आणि जाहिरातीसाठी मिळालेले मानधन योग्य कारणासाठी देण्याचेही सांगितले होते. मात्र त्यामुळे सध्याच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर अक्षय कुमारचा जुना निर्णय पुन्हा चर्चेत आला आहे. आता सर्वांचं लक्ष एका गोष्टीकडे लागले आहे. शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ या तिघांचे उत्तर काय असणार? ते FDAच्या नोटीसला काय स्पष्टीकरण देतात? जाहिरात ही केवळ इलायचीची होती असं सांगणार की FDAने उपस्थित केलेल्या सरोगेट जाहिरातीच्या मुद्द्यावर वेगळी भूमिका मांडणार? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या उत्तरावर FDAने पुढे कोणती कारवाई करणार आहे? या प्रश्नाची उत्तरे आता पुढील काही दिवसात स्पष्ट होईलच. एकीकडे बॉलिवूडमधील सेलिब्रिटी आणि दुसरीकडे तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली FDA. त्यामुळे या कारवाईकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. या कारवाईतून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते, जाहिरात कितीही मोठ्या सेलिब्रिटीने केली असली तरी नियम आणि कायदा सर्वांसाठी समान आहे. हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. मात्र या प्रकरणात अंतिम निष्कर्ष येईपर्यंत कोणालाही दोषी ठरवणं योग्य ठरणार नाही. FDAची नोटीस ही स्पष्टीकरण मागण्यासाठी आली आहे. आता संबंधित कलाकारांनी बाजू मांडण्यास समोर येणं बाकी आहे. तर मित्रांनो, शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ
यांना तुकाराम मुंढेंची FDAची नोटीस, आता या तिघांचं स्पष्टीकरण काय येतं आणि त्यावर FDA कोणती कारवाई करते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अशाच महाराष्ट्रातील आणि देशातील महत्त्वाच्या राजकीय ताज्या घडामोडीसाठी पॉलिटिकल पॉईंट मराठीला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.